डुबवण्यास गेले बेअंत नाही अंत सांगता कित्येक डुबवणी मेले म्हणून म्हणतो की गुरु करा म्हणून म्हणतो की गुरु करा पण तो साव ज्ञानीवंत तया चरणी लोक माळावी असे सांगती पुराण ग्रंथ त्यामुळं स्तंभाचे मूळ समजेना चांगल्या मस्ते का तू अपने तरफ नहीं चलता हो हाँ मूळ स्तंभाचे मूळ समजेना शास्त्रामध्ये भाजीपाला रामायणामध्ये राम दिसेना तो शंकर कुसे गौरीला शिवलीला अमृत वाचले शिवलीला अमृत वाचले पण शंकर नाही दिसले वाटला यचंबा म्हणून जाऊन त्या सद्गुरूला पुसले पण सद्गुरू काय म्हणे सद्गुरू म्हणे तुम्ही शिव पुसता आजी सतगुरु म्हणे तुम्ही शिव पुसता पण शिव ध्यानस्थ बसले ज्ञान नव्हते मनामध्ये तेव्हा एका भिल्लिनीच्या ज्वालात फसले पण ते भिल्लीन कोण भिल्लीन म्हणता तीच समजावी आधी माया भिल्लीन म्हणता तीच समजावी आधी माया सुट रे तिच्या बंधनातून खुद मिळेल पंढरी सद्गुरु म्हणे तुम्ही सर्व पुसता पण माझेच मला नाही कळले म्हणून गुरु ऐसा करी की जे तुझे तुला दाखवी गुरु ऐसा करी की तुझे तुला दाखवी नाही दौत लेखनी कागज तरी लिखावी केव्हा मिळते दादा ज्ञान म्हणून घर में नहीं दाना अम्मा गई पीसने को घर में नहीं दाना अम्मा गई पीसने को चंदन तो देखा नहीं नीम लाया घसने को अर्थ आहे बक करणे पकडण्यात काय फायदा आहे का जी आता देऊ द्या त्याने शिवा मोठा माणूस आहे का करायचा आपण लहान आहो बाबा त्याच्या मी शिकून जाईन मग काही दिवसांनी शिवा द्यायला एक कास्तकार महाबळी एक कास्तकार महाबळी घेतली बैल जोडी एक कास्तकार महाबळी आणि घेतली बैल जोडी बाजारात गेला कास्तकार जोडी घ्यायला एक कास्तकार महाबळी आणि घेतली बैल जोडी बाजारामध्ये हो आता आपण काय करतो गोडीपाडे घेऊन आणते म्हणून मांगाच्या हातानं किंवा कोणाच्या अनुभवाच्या हातानं अनुभवाल्याच्या हातानं नाच टोचतो पण त्यानं नाक टोचाच्या अगोदर यसनी घातल्या त्या कुलब्यानं कशा घातल्या असं एक कास्तकार महाबळी आणि घेतली बैलजोडी अहो बाजारामध्ये हो बाजारामध्ये त्याने यसनी घातले आता वखर करायचा वेळेस कोणी जातो आपण वाड्याच्या घरी वाड्याच्या खोल नेऊन टाकलं वाड्याच्या हाती वाचला आणि पडे पासला वाड्याच्या हाती वाचला पडे पासला आणि दुकानामध्ये वाड्याच्या हाती वाचला पडे पासला दुकानामध्ये
आता वखरता असला आता जानकूर भरायचं होतं पण त्या वाड्यानं छत्र नाही पाडले कसं कसं भरले असं जानकूर त्यानं जानकूर भरवलं छत्र पाडायच्या आधी त्याने जानकूर भरवलं हुशार होता त्याने जानकून भरवलं क्षेत्रफळाच्या आधी विचाराचीच गोष्ट आहे मग खात्याच्या घरी इड्या पाहिजे ना वखराले शिड्या फासलावाले इड्या पाहिजे आता खात्याच्या घरी गेला खात्याच्या हाती घन आणि लवे टंटन बापा लवे टंटन मी बी खातीच हो म्हणा मला अनुभव आहे थोडसा आता वेल्डिंगची मशीन आहे तर वेल्डिंगने जोडतो ना पहिले ताव मारा लागे एक हाईडी जोडली मा बापानं तर कणपण धरून दिली मावर खात्याच्या हाती घन लवे टंटन आणि दुकानामध्ये दुकानामध्ये खात्याच्या हाती घन आणि लवे टंटन दुकानामध्ये दुकानामध्ये त्याने इडी जोडली आता माल्याकडे गेला म्हणते उद्या शनिवार आहे झाला आजच बनवून घ्या ना डाळी माल्याच्या घरी गेला डाळी बनवू दे म्हणते उद्या शनिवार आहे म्हणते उद्या बनवतो नाही 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 आज शुक्रवार आहे उद्या शनिवार आहे आजच बनवून दे ठीक आहे म्हणते अभि आता येतं बनवू कसं बे नळ नाही आले पाणी नाही ना काही नाही माल्याच्या हाती वस्त्रा आणि फिरे गरगरा बापा फिरे गरगरा माल्याच्या हाती वस्त्रा आणि फिरे गरगरा दादा फिरे गरगरा त्याने दाढी घोटली पाणी लावाच्या आधी त्याने दाढी घोटली पाणी लावाच्या कुणब्याने वकर घेऊन घेतला कुणब्याने खांदी वकर घेतला आणि शेतामध्ये गेला बाप शेतामध्ये गेला कुणब्याने वकर झुंपला आणि शेतामध्ये गेला आणि त्याने वकर झुंपला वावरामध्ये व वावरामध्ये शेतामध्ये व शेतामध्ये त्यानं पेरलं केलं वकर झुपाच्या पेरलं झालं वकर झुपाच्या त्यानं पेरलं केलं वकर झुपाच्या सद्गुरु म्हणते ज्ञानाचे बोध सद्गुरूची कावत आहे मग उलटी का म्हणतात नाही ते उलटी गंगावा आहे पूर पटालीत चढला उलटी गंगावा उर आकाशी आला अशी गोष्ट आहे राईची आठ पर्वत राहते असे गाणे राहते छोटीची गोष्ट पण अक्कल लावा लागते आता जिसमें होगी अक्कल वही खपाएगा नक्कल भलत्याने नाही होत ना म्हणून सतगुरु माझे सांगून गेले सतगुरु माझे सांगून गेले आणि या शाहिरी पायी बापा कैवाया गेले घमंडा पायी कैवाया गेले अव शाहिरी मध्ये व शाहिरी मध्ये शाहिरी मध्ये व शाहिरी मध्ये
ज्ञानेश्वरने गाणं गावलं मी न ठेक गावली मी न गाणं गावलं ठेक मी न ठेक गावली मी शिवा नाही देत तुम्हाला मोठे शाहीर म्हणून मोठ्या माणसानं आपली हौशी आहे तर अशीच ठेवत जा तर शायरी चांगली होईल ना तर खतरनाक शायरी शिवागारी केल्यात माझी आई बहिणी उठू जाते आणि सकाळी हागण गोदरी त्या गोष्टी करते माया करते तुझ्याच नाही माया करते तू करते म्हणून शायरी मानाची करा ज्ञानाची करा शायरी को क्या समझे ये शायरी महान है अम्मा जी शायरी को क्या समझे ये शायरी महान है संत मन तो का है ये पैया यही इसकी पहचान है समंदर से ही गहरा ये शायरी में ज्ञान है समंदर से ही गहरा ये शायरी में ज्ञान है परखने वाला जो परखे वही सही गुणवान है वही सही गुणवान है वही सही गुणवान म्हणून माझा राऊंड समाप्त झालेला आहे आता शाहीर साहेब स्टेजवर येऊ या अहमदाजी स्टेजवर या आणि बोला आणखी काही शिवा द्यायच्या राहिल्या असेल देऊन टाका बाबा मला फुलं आहे कोणी करो काही दोष नका देऊ कोणी म्हणू काही दोष नका देऊ भागी नको होऊ तू बापाचा आपण आपल्या अंगावर घेतलंच नाही तर आपल्याला का हो चला